दिनांक 17 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 8 वाजले होते. आंबी पोलीस ठाण्यात भोंजा गावच्या रविराम मोरे यांनी फोन केला. सोनारी परंडा शिवारातील हरण ओढा या पुलाखाली पाण्यात एका महिलेचा पालत्या अवस्थेत मृतदेह तरंगत आहे. हा खुनाचा प्रकार आहे. आपण घटनास्थळी यावे, अशी माहिती त्याने पोलिसांना दिली. पोलीस पथक लगेच घटनास्थळी पोहोचले. सोनारा शिवारातील हरण ओढा पुलाजवळ पोलीस पथक आल्यानंतर त्या ठिकाणी रस्त्याच्या दोन्ही बाजूला जमलेले नागरिक दिसून आले. पुलाच्या मध्यभागी असणाऱ्या पाण्यात एका अनोळखी महिलेचा मृतदेह तरंगत असल्याचे दिसून आले. या पुलाच्या लोखंडी कठड्याची पाईप आणि पुलालगतच्या रस्त्यावरील मातीत रक्ताचे डाग दिसून येत होते. त्यावरून या महिलेचा घातपात केल्याचे दिसून आले. पोलिसांनी घटनास्थळाचा आणि मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवून दिला. मृतदेहाची बारकाईने तपासणी केली. महिला अनोळखी, अंदाजे वय 30 वर्षे, विवाहित आणि तिच्या डाव्या हातावर प्रकाश असे गोंदलेले आढळून आले. अंगात लाल रंगाचा ब्लाऊज, नारंगी रंगाची साडी असा तिचा पेहराव होता. पांढऱ्या रंगाच्या उपरण्याने तिचा गळा आवळल्याचे आणि चेहऱ्यावर व कपाळावर गंभीर दुखापत असल्याचे दिसून आले. कुणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणावरून या महिलेचा खून केला आणि पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने महिलेचा मृतदेह हरण ओढा पुलाखाली पाण्यात टाकून दिल्याचे दिसून आले. घटनास्थळी जमलेल्या परिसरातील नागरिकांना महिलेबाबत विचारणा केली असता ती कोणाच्याही ओळखीचे नसल्याचे समजले. दिनांक 16 नोव्हेंबर 2024 रोजी सायंकाळी 6 वाजल्यानंतर आणि 17 नोव्हेंबर 2024च्या सकाळी 6 वाजण्याच्या पूर्वी कुणीतरी खून करून येथे मृतदेह आणून टाकल्याचे दिसून आले. या अनोळखी मृतदेहाचा पंचनामा पोलिसांनी पूर्ण केला. पोलिसांनी CCTV फुटेज चेक करायला सुरुवात केली. 17 नोव्हेंबरच्या पहाटे 3:16 एक 4-चाकी वाहन भरधाव वेगाने सोनारीकडून परांडाकडे गेल्याचे दिसले आणि पुन्हा 3:32 तेच वाहन परत मागे आले होते. सोनारीकडून परंडाच्या दिशेने भरधाव वेगाने गेलेले वाहन अवघ्या 16 मिनिटांनी पुन्हा परत कसे काय आले आणि निघून गेले, हाच महत्त्वाचा धागा पोलिसांच्या हाती लागला होता. हे वाहन अहिल्यानगर जिल्ह्यातील राऊरी तालुक्यात पडेगाव वस्तीवरच्या संदीप उत्तम तोरणे, वय 34 याचे असल्याचे पोलीस तपासातून पुढे झाले. लागलीच आंबी पोलिसांचे एक पथक साध्या वेशात पडेगाव या ठिकाणी दाखल झाले. त्या वाहन चालकाला विश्वासात घेऊन पोलिसांनी तपास सुरू केला. सर्वप्रथम पोलिसांना आडेवडे घेण्याचा प्रयत्न झाला, मात्र तोरणे याचा खोटेपणा जास्त काळ लपून राहिला नाही. त्याने एक भयानक माहिती पोलिसांना दिली. त्याने त्या महिलेचा खून का केला असेल या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहू. जर चॅनलवर नवीन असाल तर कलम 302 या मराठी चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा. अहिल्यानगर जिल्ह्यातील राऊरी या तालुक्यातील ब्राह्मणी गावात विश्वास नामदेव झरे, वय 42 हा इसम राहत होता. गावामध्ये विश्वास याचा मोटार वाहन दुरुस्तीचा व्यवसाय नावारूपाला आला होता. याच गावात माया ही तरुणी राहत होती. मायाचे हे माहेर होते. 4 चौघीत उठून दिसणारी माया चंचल स्वभावाची होती. अनेकांची नजर तिच्या देहावरून फिरत होती. तिचे बोलणे व वागणे अनेकांना घायाळ करत होते. ती संभाजीनगर जिल्ह्यातील वाळूंज पंढरपूर येथे नवऱ्यासह राहत होती. पण माहेर असलेल्या ब्राह्मणी येथे घरकुल योजनेच्या कामानिमित्त तिचे जाणे येणे सुरू झाले होते. त्यातूनच तिची ओळख विश्वास याच्यासोबत झाली. तिचे विश्वासबरोबर बोलणे सुरू होते. तिच्या बोलण्यात तो गुंतत गेला. तिच्या देहाचा त्याला मोह झाला. तिनेही त्याला प्रतिसाद दिला आणि काही दिवसातच त्यांच्या ओळखीचे रूपांतर अनैतिक संबंधात झाले. कधी कसे करण्याआधीच ते एकमेकांच्या मिठीत होते. शरीर सुखाचा आनंद लुटताना त्या दोघांनाही नीतिनियमांचा विसर पडला होता. आपण गैर वागत आहोत याचे भान त्यांना उरले नव्हते. आपण जन्माचे सोबती असून त्यांचा विश्वासघात करून आपण हे अनैतिक संबंध ठेवत आहोत हे विसरून ते मस्त मजा मारत होते. तो तिच्या देहाचे सुख भोगत होता तर ती त्याच्या पैशावर चैन करत होती. दोघांनी एकमेकांची गरज भागवत संबंध सुरू ठेवले. नंतर मोहाला बळी पडलेला विश्वास भानावर आला. अनैतिक संबंधाच्या बदल्यात माया त्याच्याकडे वारंवार पैशाची मागणी करत होती.
सुरुवातीला हवाहवासा वाटणारा शरीर सुखाचा आनंद आता विश्वासला काटेरी वाटू लागला. तो आता मायाला टाळू लागला होता. तिचे येणारे फोन तो घेत नव्हता. तिच्यापासून लांब राहण्याचा प्रयत्न करत होता. मात्र संधी मिळताच संभाजीनगरहून ब्राह्मणी येथे आल्यानंतर माया थेट विश्वासच्या मोटर वाहन दुरुस्तीच्या ठिकाणी जाऊन त्याचा समाचार घेत होती. चार चौघात त्याच्याशी नको ते बोलत होती. अनेक वेळा हा प्रकार घडला होता. त्यामुळे गावामध्ये व समाजामध्ये विश्वासची प्रतिमा मलिन होत होती. मायाला मात्र पैशापुढे त्याच्या इज्जतीशी काहीही देणे घेणे नव्हते. या प्रकाराने विश्वास झरे पूर्णपणे वैतागला होता. गावातील प्रतिष्ठित लोक विश्वासला या प्रकारानंतर नावे ठेवू लागली. आपण नको तो उपद्व्याप करून बसलो. आता यातून सुटका कशी होणार याची त्याला चिंता लागली होती. या चिंतेतून मुक्त होण्यासाठी मायाचा कायमस्वरूपी बंदोबस्त करायला हवा असा विचार त्याच्या मनामध्ये महिन्याभरापासून डोकावत होता. त्याने आपली व्यथा मित्र संदीप तोरणे याला सांगितली. मग त्याच्या मदतीने त्याने मायाला या जगातून नाहीसे करण्याचा प्लॅन आखला. विश्वासची अवस्था संदीपला माहीत होती. त्याच्या समोरच माया आणि विश्वासमध्ये वाद झाला होता. काही वेळा संदीप याने मध्यस्थी केल्याने त्याच्यावरही माया डापरली होती. घरकुलाच्या कामासाठी त्याने घेतलेले पैसे परत देत नाही तर तू दे असे म्हणत त्यालाही सर्व समक्ष तिने सुनावले होते. विश्वास झरे याने संदीप तोरणे याला 92,000 रुपये देऊन मायाचा काटा काढण्याची सुपारी दिली. ब्राह्मणी गावातीलच सोमनाथ रामनाथ कळाळे वय 27 आणि महेश कुंडलिक जाधव वय 19 या दोघांना तोरणे याने मदतीला घेतले. माया ही तिच्या नवऱ्यासमवेत संभाजीनगर वाळूज पंढरपूर येथे वास्तव्याला होती. दिनांक 16 नोव्हेंबर 2024 रोजी तोरणे याने तिला आपण तुळजापूरला दर्शनाला जाऊ अशी गळ घातली. माया लागलीच तुळजापूरला यायला तयार झाली. फिरायला आणि खायला प्यायला मिळणार त्यामुळे ती खुश होती. दिनांक 16 नोव्हेंबरच्या सायंकाळी तोरणे हा सोमनाथ आणि महेश या 2 साथीदारांसह प्रवासाला निघाला. माया रात्री 9 वाजता आपल्या राहत्या ठिकाणाहून नेवासा फाटा येथे हजर झाली. या तिघांनी तिला आपल्या गाडीमध्ये बसवले आणि गाडी तुळजापूरच्या मार्गाला लागली. घोडेगाव अहिल्यानगर कडा आष्टी या मार्गाने थंडीत 3 पुरुषांसोबत मायाचा प्रवास सुरू झाला. ठरल्याप्रमाणे वाटेत चौघेही यथेच्छ दारू प्याले. जेवणावर ताव मारला आणि पुढचा प्रवास सुरू झाला. खर्डा गाव आल्यानंतर संदीप याने नियोजित मार्ग बदलला. आडमार्गाने गाडी सोनारीच्या रस्त्याने घुसवली. आपल्या मोबाईलमध्ये वेळ पाहिली. मध्यरात्रीचे 2 वाजून गेले होते. चालकाव्यतिरिक्त सर्वजण झोपेच्या अधीन झाले होते. सोनारी परंडा मार्गावर भरधाव वेगाने गाडी धावत होती. त्याच मार्गाने त्याच्या डोक्यातील चक्र गतिमान झाले होते. आता ही संधी आहे. आपण मायाला या जगातून संपवू आणि तिची कटकट कायमची दूर करू. आता ती वेळ आली आहे असे तोरणे मनोमन बोलू लागला. सोनारी गावच्या पुढे पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास गाडी आली. रस्त्यावर स्मशान शांतता पाहून त्याने सोनारीच्या पश्चिमेकडे असलेल्या हरणावडा पुलाजवळ आपली गाडी थांबवली. माया पहाटेच्या साखर झोपेत होती याची खात्री संदीपने केली. तसेच सोमनाथ आणि महेशला गाडीतून बाहेर बोलावले आणि झोपेत असलेल्या मायेच्या गळ्यात संदीपने आपला रुमाल टाकला आणि दोघांनी तो रुमाल करकसून दाबला. तशी माया झोपेतून जागी झाली आणि ओरडली. पुन्हा रुमाल तिच्या गळ्याभोवती आवळला तशी ती निश्चित पडली. ती बेशुद्ध झाली असली तरी जिवंत आहे हे लक्षात येताच मारेकऱ्यांनी तिच्या डोक्यात दगड घातला. दगडाचा घाव तोंडावर आणि डोक्यावर बसल्याने ती जागीच गतप्राण झाली. लगेच त्या तिघांनी तिला उचलून पुलाखालील पाण्यात फेकून दिले. आपले काम फत्ते झाले याचा त्यांना मनोमन आनंद झाला. संदीप तोरणे यांनी आपली गाडी वळवून पुन्हा आलेल्या मार्गाने भरधाव वेगाने परतीचा प्रवास सुरू केला. पोलिसांनी चौघांनाही अटक केली आहे. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.